सांगली जिल्ह्यामध्ये होतो मी, त्या बस स्टँडला बसून होतो. आता मी ते एक जण असतात ना हात पाहणारे ज्योतिषी असतात. आता काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात, काही लोक ठेवत नाही. मी जनरली ठेवत नाही. आता बस स्टँडला बसून होतो, ते आले हात पाहणारे. म्हणे बाळा म्हणे मी तुझा हात पाहू शकतो. म्हटलं महाराज मी काय हात वगैरे दाखवत नाही, मी पाहून देतो म्हणे, घे ना म्हणे. त्या महाराजांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणलं बाळा काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या 7.5 आली म्हणे. म्हटलं महाराज मराठीत बोला की. मराठीतच बोलतो, ऐक की म्हणे. म्हणे काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या 7.5 आली. घाबरू नको उपाय सांगतो, एकदा पिंपळाला 10 दक्षिणा घाल, एकदा आईची वाटी ठेव, 101 रुपया दे म्हणे. म्हटलं महाराज 101 रुपया नाही आहे, तो मीच तेवढा लांबून आलो, इकडे माझ्याकडे कुठं असणार. महाराज म्हणाले देऊ नकोस बाळा, मन बघत होतो, पैसा खोटा दगडातला देव मोठा. पुन्हा त्याने हात हातात घेतलं. म्हणे तू लोकांसाठी लई करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही म्हणे. तू लोकांसाठी लई करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. रात्री म्हणतो येऊ करू तेऊ करू, सकाळी म्हणतो काय करू काय करू. तोंडात रसवंती आहे बघ म्हणे. तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस, आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस. 51 रुपये दे म्हणे. म्हटलं 51 नाही आहेत महाराज. थोड्या वेळानंतर त्याच्या मनामध्ये जागला वेळी. म्हणले हा पोरग काय असं काय पैसे देणार नाही. मग शेवटी म्हणालाय आई शपथ खरंच सांगतोय, खोटं सांगत नाही, पंढरपूरहून आलोय, तुळजापूरला चाललोय, तुझ्या नावानं आईला तेल वाईन 21 रुपये तरी दे म्हणे. म्हटलं महाराज 21 रुपये नाही, 11 रुपये आहेत म्हणे. 11ही नाहीत, 1 रुपये नाहीत म्हटलं. त्या दिवशी महाराजांनी मला आशीर्वाद दिला. बाळा म्हणे अख्खा महाराष्ट्र फिर म्हणे, अख्खा देश फिर म्हणे, तो शनी तुझ्या काही नाही बिघडू शकेल म्हणे. ज्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाही का करेल म्हणे शनी बिघडू नाही त्याच्या. पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली. बघा काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात, काही लोक ठेवत नाही. छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले होते, मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो. आपल्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका, ते मनगटातलं कर्तृत्व कधी संपू देऊ नका. आणि बघा त्या निसर्गानं, त्या भगवंत परमेश्वरानं प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला 2 ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवलाय. तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या भविष्य ओळखणारा तुमचा बाप, हे जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी आहेत, लक्षात ठेवा. जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी.